निर्णयाला माझा विरोध नाही। अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीने म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे। गरिबांच्या दृष्टिकोनातला महत्त्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज। आता हे जे मशीन लावलेली आता रेशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज, ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज। गरिबाच्या तोंडात घास जात नाही। हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष। माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे, आपण सांगा तुम्हाला सगळी नाव अध्यक्ष महोदय, ते सगळ्यांची नावं आहेत। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली। तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज। तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज। पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज। परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या, निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय। तुम्ही म्हणाला मला कागद द्या, अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज। का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज? या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो। त्या निर्णयाला माझा विरोध नाही। अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीने म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे। गरिबांच्या दृष्टिकोनातला महत्त्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज। आता हे जे मशीन लावलेली आता रेशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज, ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज। गरिबाच्या तोंडात घास जात नाही। हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज। आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज। आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे। अध्यक्ष प्रकरण फार गंभीर आहे। राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे, आपण सांगा तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ते सगळ्यांची नावं आहेत। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। चला बस झालं, आता चला पुढे जाऊ। काय मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही। तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं। बसा, बसू, पुढे जाऊ ना आता। असा राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो। बोला मंत्री महोदय। काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती। या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रियेला जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण राज्य शासन नाही तर राज्य निवडणूक आयोग घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे।
आणि त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेणं शक्य झालं नाही आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ही आपल्या सगळ्यांचीच भावना आहे आणि त्यामुळे सरकारने देखील जे काही प्रयत्न केले आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये यशही आलं. आणि म्हणून 6 मे 2025च्या एका आदेशानुसार अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेत आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील आणि ओबीसीला न्याय न देता निवडणुका होणं तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आणि आम्हालाही नव्हतं.